मला 100% खात्री आहे, तुम्हाला खात्रीने सांगतो मी, मुख्यमंत्री मार्ग काढतील ही खात्री. प्रयत्न करू. आता काय ते अर्ज मागे बैल पोळा आहे ना सध्या, ते अर्ज मागे इकडं पळ तिकडं पळ हे चालू आहे त्यांचं मागं पुढं. 6 वाजता मोकळे होते, रातभर बी मोकळे नाही व्हायचे का? रात्रीच तो ना मंत्री येईन एखादा, सांगा ना काहीतरी असं करायचं यावं त्यावं काहीतरी. अरे याच्यात कौतुक करायला लागेल माहिती का, तुमच्यापेक्षा जास्त या पुण्याच्या मीडियाचे. कशामुळे सांगतो, यांनी काय केले, आजकाल सगळे तुकडे गुटले. कोण फॉर्म घेऊन पळतोय, कोणाच्या गाडी मागं कोण लागलंय, कोणाच्या दारात जायचंय, कोणी कुकडे पळत. तुम्हाला प्युअर गरीबाचे पोर, तुम्ही अख्ख्या पुण्याच्या मीडियाने तुम्हाला साथ दिली, अख्ख्या पुण्याच्या. त्यामुळे त्यांचं सुद्धा खरंच कौतुक केलं मी आज, कारण मी बघतोय बाहेर जिकडे तिकडे मीडिया गुंतलेला आहे, पण इथला मीडिया गरीबाच्या लेकराच्या मागे उभा आहे. तुम्ही फक्त शांत राहा, काहीतरी होईल. त्यानंतर ऐकत मला मी कमवून अल्टिमेटम द्याय नाही. मला आजशाही मुख्यमंत्री मार्ग काढणार आणि 2-4 मंत्री फुल कामाला लागले आतून. ते म्हणजे एवढं जाऊन तिथं जाऊन बसले ते सांगतो काय ते म्हणजे आता काहीतरी आपल्याला खबर करावं लागेल. बघ मी आहे बसलेलो, फक्त टेन्शन नाही घ्यायचं, फक्त काही वेगळं पाऊल तुम्ही उचलायचं नाही. तुमच्या मागं अख्खा महाराष्ट्र उभा आहे. त्याचं कारण सांगतो, आमच्या पोराला आता फोन यायले, कोणची गाडी आहे पुण्याला, म्हणजे आता यांचे राष्ट्रीय ट्रॅक्टरवरून तुकडं काढायची तयारी. आणि त्यांना सांगितलंय कोणी येईल पुण्याला यायचं नाही, कुणीच यायचं नाही, कारण मार्ग निघण नंतर बघू ना. त्रास दिल्यावर त्रास देत नाही. पुण्याचे पोलीस सुद्धा मी चांगला बघितलेले, ते त्रास देत नाही. तुम्ही काहीतरी काळी केली असं मुली दिली नाही ना, बरं जाऊ द्या, नाही तर नाही, कॅन्सर आपल्याला मागा. हा त्यासाठी पण ते त्यांनाही कळतंय, उद्याचे अधिकारी येतं तिकडे काहीतरी रोडला त्रास होत होता, तर त्याच्यामुळे केलं असं नाही. इथं नदीत काय त्रास, इथं प्युअर वंगानावणी पाणी, इथं नुसतं याम काढायचंच काम आहे भाऊ, नुसतं उड्या हाणायचं इकडून तिकडं. इथं काही काम नाही, खायला नाही, प्यायला नाही, बोतायला पण जात आहे ना. आता काय त्रास आहे पोलिसाला? होय, अधिकाऱ्याला काही त्रास नाही. तुम्ही अधिकारी नाही तर कोण येत नाही. ते होईल पण तुमच्यासाठी दुखत असून आलेलं आहे. बसून काही 10 वाजता वाट बघू, रातभर बघू. तुम्ही म्हणाल तसं सर, नाही तुम्ही जोडायचं असलं जाऊ शकता. मी आहे आता. तुम्हाला त्रास होईल असं मला काही करायचं नाही. तुम्हाला त्रास होईल असं काही करायचं नाही, कारण तुम्ही लय मोठी पिढी उद्याची, लय मोठी पिढी नाही. तर मग आपल्याकडे हत्यार आहे ना राव कोणतं. नाही आता आहेत निवडणुका. आपले म्हातारे पाहुणे यांना सांगायचं आमचं वाटोळ करण्याचं वाटोळ करा, रप पाडून टाकायची. महानगरपालिका गुल यांचे मग आपल्याकडे तसंच हत्यार. आणखी म्हणलो नाही का, म्हणणार आहे वाट बघितल्यावर, आणखी वाट बघतो येईन बुवा एखादा मंत्री येईन. लाख पोरायचे, सगळ्या जाती धर्माच्या पोरायचे, एका मंत्र्याला माया येणार काय? एक जण येऊन आपले आतून पुसणार काय? गोरगरिबाची वेदना ऐकून घेत नाही. त्यामुळे आपण वाट बघू संयमानं शांत ते खुशाल बसायची वेळ आली तुझ्याच टांगड्या लांबायच्या टॅकला. फक्त एकामेका चिमटे घेऊ नका, गुतडे आणू नका. तुम्ही गुतडे घालता तिथे पोरं सांगते गुतडे आणते. गुताळा कळतो का यांना? काहीला कळतो का नाही? गुताळा म्हणजे कोपराला एकमेकाला चेपून घेणे. त्या भानगडीत काही करू नका. बारगाडा तो खाला गिडले कमी व्हायना. त्यांना जर मला खाली उतरा त्यासाठी एवढंच मागं सरकत नुसतं ढुंगण आली ते जागा एक मागं सारखा नाही. हे असं मग त्रास होतो. मग गाडी हळूहळू आता पेटायला लागली. ती जर एकदा रोडाला लागली ना मग ते त्यांचं काम झालं. आणि मी काय घेत नसते. आपल्याला आपल्यावर खात्री, आपला माणूस राज्यातला मला कधीच उघडं पडू देत नाही, ही मला पक्की खात्री.
ज्या दिवशी त्यांना कळलं ना एवढं दुःख लागलं, 1 कोटीपेक्षा जास्त लोक तुम्हाला इथं पुण्यात दिसतील. 1 कोटीपेक्षा नाही तर नाव बोलून नुसतं दुःख लागलेलं. फक्त मीडियातून बातमी जाऊन द्या असं असं केलंय, मोटरसायकली काय, मग तुम्ही पै पै पळायला बसली. ते त्याचं टेन्शन नाही, फक्त तुम्ही शांत राहायचं. तुम्हाला शब्द दिलेला आहे शांत शांत. बघू काहीतरी होईल. मुरलीधरांना लागलेत कामाला, विके साहेब बी लागले. विके साहेब काय झालं, व्यायाम करते. त्यांचा माणूस सांगत तसं सांगणार ना, फोन लागला त्यांचा माणूस म्हणला असेल म्हणून ते म्हणलं बिचारं, त्याचा काय दोष. आपण येऊन केला पाहिजे का, वाईट गोष्ट आहे ना सांगायचं ना. शरीर शरीर स्वच्छ काय म्हणजे त्याला निरोगी राहायला पाहिजे, त्याच्यात काय जाऊ. आणि त्या माणसाबद्दल सांगतो मी तुम्हाला, मी टिंगल नाही करत. ती माणूस एखाद्या मॅटरमध्ये पडला ना, मला यायला अनुभव पडिलं नाही कारण त्यांनी आमच्या मधले 2-3 मॅटर चांगले कडे नेले. MPSCचा मागचा विषय होता किंवा पण नेला, त्यामुळं ते काम करते. येईल पुन्हा आणखी कोणाकोणाची इथे राहील वाटत खूप. आपण काय वाट बघायचं पलीकडे काय आपल्या, मग आपला जेव्हा इशारा जाईल मग त्यांना कळून पाहिजे ती कशी असते. शांत राहा, जेवढे नसले तरी येतून खा, पण लांब जा नंतर. मुंबई डोंगर नाही डांगर नाही, माझं काय ताप लांबू नका, तुटक जा फक्त. म्हटल्या वसुली वाढून बाकी जाऊन बघतो मी काय काय. तुम्ही रातभर झोपणार नाही, पण फोन लावणार. एका मंत्र्याला झोपून देत नाही रातभर. आपण लय मोठा शनी एकदा लागल्या, मग ते लिंबाने उतरत नाही. बघू काय काय होईल. हेच हसून तुमच्या लेकरावर राहावं, चेहऱ्यावर राहावं, हे मुख्यमंत्र्यांनी काम करावं. तुमच्या चेहऱ्यावर वेदना निराशा असू नये. मी पालक आहे, याला पालकत्व म्हणायचं, त्याला मुख्यमंत्री म्हणायचं. आणि त्यांनी तुमच्या चेहऱ्यावर आनंद हसू आणावं एवढीच अपेक्षा घेऊन मी इथपर्यंत आलो. मला याच्यात राजकारण करायचं नाही, गरज नाही, मला गरज नाही. याच्यात का राजकारण घेतलं ना, मी व्यासपीठ सोडून खाली जाईल. कारण मला ते राजकारणी पटपट चालत नाही. एक पोरांनी मागण्या सांगितल्या तेवढ्या घेऊन चाललोय. याच्यात कोणी राजकारण करायचं नाही, आणायचं नाही, आणि डाव साधायचा कोणी प्रयत्न करायचा नाही. सरकारनं नाही केल्यावर फजिती करायला आपण पक्के, काही अडचण नाही. आपल्याकडे लय मोठी यंत्रणा आहे, लय माणसं आहेत, खरे नाही लय माणसं आहेत. एकजुटीशिवाय काय होत नाही. तुमचे हे एकजुटीमुळं सरकार विचारायला लागलं. आणि आता आणखी पुढं जाऊन बसले तर लातूरला बा पुढं संभाजीनगर, अमरावती, संभाजीनगर मधले का बाळ बसले. अमरावतीला दादा, अमरावतीला नाही मार्ग घेतल्यावर मग बघू. मी पुढचं काय सांगतो ना, सांगितलं सरकारला वाटलं आता टेन्शन झालं. 4 तारखेला सांगतो त्यांना काय असतं. आताच नाही सांगत काही. लढेंगे जीतेंगे.